नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्याला आत्तापर्यंत कळलेच असेल की CTET परीक्षा पोस्टपोन झाली आहे, परंतु याला आपण पॉझिटिव्हली घेऊन महत्त्वाच्या लहान लहान मुद्द्यांचा अभ्यास करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एक महत्त्वाच्या पॉईंटबद्दल आपण जाणून घेऊ. यावर CTET परीक्षेत नेहमी 1 ते 2 प्रश्न येतातच. पहिल्या पेपरमध्ये आणि दुसऱ्या पेपर दोन्ही पेपरमध्ये यावर 1 किंवा 2 प्रश्न येतातच. म्हणजे जवळजवळ तुमचे 4 मार्काची तयारी होऊ शकते. व्हिडिओ चालू करण्यापूर्वी ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे अजूनही जे मी काय महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी टाकेल ते सर्व तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. तर चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर आजचा पॉईंट आहे शिक्षण अक्षमता. आता शिक्षण अक्षमतेलाच काय म्हणतात, तर शिक्षण अक्षमतेलाच अध्ययन अक्षमता असे देखील म्हटले जाते. तर शिक्षण अक्षमता ही म्हणजे काही मानसिक विकार नसतो. तर याच्यामध्ये याचा आणि बुद्धीचा कोणत्याही प्रकारचा कोणताही संबंध नसतो. मानसिक बुद्धिमत्ता ही एखाद्या विद्यार्थ्याची जास्त चांगली असते देखील, तरीही त्याच्यामध्ये शिक्षण अक्षमता म्हणजेच आपण ज्याला अध्ययन अक्षमता दिसून येत असते काही गोष्टींमध्ये. तर तुम्ही एक पिक्चर पाहिलेला असेल आमिर खानचा तारे जमीन पर. त्यामध्ये त्या विद्यार्थ्याला जसे त्या मुलाला जसे अक्षर उलटे दिसायचे, हे दिसायचं, त्याला म्हणतात अध्ययन अक्षमता. तर त्यावर CTET एक्झाममध्ये बरेच वेळेस प्रश्न विचारले जातात. आपण त्याचंच पाहूया. तर त्यातले काही जे महत्त्वाचे आहेत ते आपण त्याच्या ज्या आजारांबद्दल आपण माहिती मिळवू. तर आता त्यातला पहिला आहे डिस्लेक्सिया. डिस्लेक्सिया म्हणजेच वाचन अक्षमता. म्हणजे वाचताना त्या विद्यार्थ्याला अक्षम असतात, ते वाचन अक्षम असतात. तर त्यांची लक्षणे कोणती असतात, तर असे विद्यार्थी B और D, यमला W आणि वॉजला सॉ यामध्ये ते फरक करू शकत नाही. या शब्दांचे उलट वाचन करत असतात. जसं आपल्या मराठीत सांगायचं झालं तर ते तला ट म्हणतात, दला ड म्हणणार. लिहिताना सुद्धा ते तशाच प्रकारे करतात. असे प्रकारचे त्यांच्यामध्ये चुका घडत असतात. दुसरं लक्षण म्हणजे त्यांची दृष्टी आणि स्मृती याच्यात संबंधित अक्षम असतात. त्यांची दृष्टी, त्यांना जे अक्षरं असतात ते नीट क्लिअर दिसत नाहीत आणि त्यांनी जे काही एकदा शिकवलं परत तरीही ते त्यांच्या स्मरणात राहत नसतं. एक एक अक्षर ते हळूहळू वाचन करत असतात. एक एक अक्षर घेऊन ते हळूहळू वाचन करत असतात. वाचताना पूर्ण एखादी ओळ देखील ते कधी सोडून देतात. 5व्या पॉईंटमध्ये वाक्यातील शब्दांना मागे पुढे करून वाचत असतात. पुढचा जो आजार आहे तो म्हणजे डिस्ग्राफिया, म्हणजेच लेखन अक्षमता. पहिला जो होता तो वाचन अक्षमता होते, आता दुसरा जो आहे ते लेखन अक्षमता आहे. तर याची लक्षणे म्हणजे एक, लेखन अक्षमता. यामध्ये विद्यार्थी काही अक्षरे लिहिताना चुका करतात. उदाहरणार्थ 6च्या जागी 9 लिहितात. जसं आपण पाहिलं वाचन अक्षमता, जर वाचताच नीट नाही आलं, त्यातच चुका होत असल्या ते लिहिताना पण तसंच उलटच लिहिणार ना, म्हणजे ते लेखन अक्षमता. यामध्ये विद्यार्थी काही अक्षरे चुका करतात, म्हणजे 6च्या जागी 9 लिहितात, यमच्या जागी W लिहितात, टच्या जागी ट लिहितात, दच्या जागी ड लिहितात. अशा प्रकारच्या ते चुका करतात. दुसरा पॉईंट पाहू. पेन ते व्यवस्थित पकडू शकत नाही. त्यांच्यामध्ये ना पेन पकडण्याची कला त्यांना अवगत नसते, म्हणून ते व्यवस्थित प्रकारे पेन पकडू शकत नाहीत. तिसरा, अक्षरांचा आकार ओळखण्यात अक्षम असतात. म्हणजे अक्षरांचा जो आकार आहे त्यांना ते ग्राफिकली ते समजू शकत नाहीत अक्षरांच्या आकाराला. चौथा पॉईंट म्हणजे शब्द आणि वाक्यात अंतर अनियमित असते. म्हणजे कधी त्यांचे शब्द एकदम जवळ लिहितात तर कधी एकदम लांब लिहितात. यांच्यामध्ये जे अंतर असतं ते अनियमित असतं त्यांचं. वाक्य सोडतात व पुनरावृत्ती करतात. कधी पूर्ण एखादं वाक्य ते लिहिताना सोडून देतात किंवा कधी एकाच वाक्याची पुनरावृत्ती करत असतात. आता पुढचा आजार पाहू. तर 3rd नंबरला आहे डिस्कॅल्क्युलिया. आता डिस्कॅल्क्युलिया म्हणजे संख्यात्मक अक्षमता. तर संख्यात्मक अक्षमता म्हणजेच गणितीय अक्षमता. तर त्याचे लक्षणे आहेत. 1, संख्यांना ओळखण्याची अक्षमता. यामध्ये विद्यार्थ्यांना संख्या ओळखण्यात ते अक्षम असतात. दुसरं लक्षण आहे आकृती भिन्नता किंवा आकृती विभिन्नता अक्षमता. म्हणजे आकृती विभिन्न ज्या आकृत्या असतात त्याच्यामध्ये ते फरक करू शकत नाहीत. त्यांना ते समज येत नाही की ही आकृती कोणती, ती आकृती कोणती.
त्याचे म्हणजे भिन्नता जे असते, विभिन्नता जी असते ते त्यांना समजून येत नाही. तिसरं लक्षण म्हणजे लहान मोठ्या संख्या, म्हणजे कोणती संख्या लहान आहे, कोणती संख्या मोठी आहे. मग यामुळं काय होतं, ज्यावेळेस संख्यांचा चढता उतरता क्रम लिहायला सांगितले जाते तर ते त्यांना जमत नाही. क्षेत्रफळ, लांबी, रुंदी, परीघ, गणितातले चिन्ह जसे प्लस मायनस हे जे काही चिन्ह असतात, आणि मग त्याच्या जर चिन्ह समजत नसेल कशासाठी आहे तर त्यांना त्या क्रिया पण करता येत नाहीत. म्हणजे जसं प्लस करायला सांगितलं तरी ते त्यांना जमत नाही. दोन संख्यांची बेरीज करायला सांगितली, वजाबाकी करायला सांगितली, भागाकार करायचा, तो भागाकाराचं चिन्ह कुठं वापरायचं हे त्यांना काहीच कळत नसतं. व सूत्र ओळखण्यात ते अक्षम असतात. मग ते सूत्रसुद्धा त्यांच्या पाठ होत नाहीत, त्यांचे टेबल पाढे पाठ होत नाहीत. अशा प्रकारे ते अक्षमता असतात. त्याला संख्यात्मक अक्षमता असते डिस्कॅल्क्युलियामध्ये. त्यामध्ये त्यांचं श्रवण आणि दृश्य इंद्रियामध्ये सामंजस्याची कमी असते. म्हणजे त्यांना नीट ऐकू पण येत नसतं आणि नीट दिसत पण नसतं. त्यामुळं मग त्यांना ते जमत नाही. पाचवं म्हणजे स्मरणशक्तीचा अभाव. म्हणजे किती वेळा एखाद्या समजा त्यांनी सूत्रपाठ केलं किंवा एखादा पाढेपाठ केलं तर त्यांना ते लक्षात राहत नाही. थोड्या वेळापुरते त्यांचं पाठ होतं, नंतर लगे परत विसरून जातात. पैशाच्या देण्या घेण्यासंबंधी अक्षम असतात. म्हणजे जसं पैसे जर त्यांना आकडे लहान मोठे आकडेच कळत नाही तर ते मग पैशाचा व्यवहार करू शकत नाही. म्हणजे किती पैसे द्यायचे, किती घ्यायचे याबद्दल त्यांना समज नसते. पुढचा आजार पाहू. आता हे जे होते ते 3 मेन होते, त्याच्यावर जवळजवळ बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि पुढचे जे आहेत त्यांच्यावर पण विचारले जाऊ शकतात. त्यामुळं हे जे महत्त्वाचे आहेत, जे आलेले आहे प्रश्नपत्रिकेतले, त्या आजारांची आपण पुढच्या पण माहिती घेऊ. आता यामध्ये आहे डिस्फोरिया. आता डिस्फोरिया म्हणजे अस्वस्थतेची भावना. अस्वस्थतेची भावनामध्ये जे मुलं गती ते एका जागेवर अजिबात बसू शकत नाही, त्यांच्यामध्ये अशी स्वस्थता अजिबात नसते, जास्त चंचल असतात, अशांना म्हणतात हा आजार असतो की डिस्फोरिया नावाचा. पुढचं पाहू. डिस्मोर्फिया. डिस्मोर्फिया म्हणजे स्वतःच्या शरीराबद्दल अभिमान असतो. आता डिस्मोर्फिया असणारे जे लोक असतात त्यांना ते ना स्वतःबद्दल त्यांना फार जास्त अभिमान असतो. पण त्यांचा अभिमान त्यांच्या शरीराबद्दल असतो की मी किती उंच आहे, मी किती चांगला आहे, असं त्यांच्या शरीराबद्दल त्यांना अभिमान असतो. त्या आजाराला म्हणतात डिस्मोर्फिया. पुढचा आजार पाहू. त्याला अलेक्सिया. आता अलेक्सिया हा आजार म्हणजे शब्दांधता. म्हणजे लिखित छापील शब्दांचा अर्थ समजण्याची शक्ती नाहीशी होणे. म्हणजे त्यांच्यामध्ये काय होतं, हळूहळू त्यांचे लिखित आणि छापील जे शब्द असतात ते समजण्याची, त्यांची दिसण्याची समजण्याची जी शक्ती होती असते ती हळूहळू त्यांची नाहीशी होत असते अलेक्सियामध्ये. हा आजार त्यांना एखाद्या वेळेस मेंदूला क्षती झाल्यामुळे निर्माण होत असतो. त्यामध्ये त्यांची जी शक्ती असते ती नाहीशी होते अलेक्सियामध्ये. त्यानंतर आहे ॲप्रेक्सिया. तर ॲप्रेक्सियाला चलाघात असे देखील म्हटले जाते. हिंदीमध्ये चलाघात म्हणतात. त्यानंतर क्रिया अक्षमता मराठीत म्हणतात त्याला. हालचाली बरोबर न करता येणे किंवा आचरण संबंधी अक्षमता असते त्यांच्यामध्ये. तर हा आजार होत असतो. तर त्याच्यामध्ये तो मेंदूशी संबंधित असतो. मेंदूला क्षती झाल्यावर सुद्धा हा ॲप्रेक्सिया नावाचा आजार हा होत असतो. त्यामध्ये असूत्रता दोष असते. त्यांच्या कोणत्याही क्रिया ते 2 क्रिया एकाच वेळेस करू शकत नाही. बघून लिहिणे किंवा ऐकून लिहिणे किंवा वाचणे, अशा एकाच वेळेस 2 क्रिया त्यांना जमत नसतात. ते सतत अक्षम असतात या सर्व गोष्टींमध्ये. पुढचा आजार आहे डिप्रेक्सिया. तर डिप्रेक्सिया म्हणजे शरीरवृद्धी दोष. आता शरीरवृद्धी दोषमध्ये काय होत असतं की जे त्यांचे जे शरीरातले आपले स्नायू असतात त्यांची व्यवस्थितपणे वाढ होत नाही, त्याला म्हणतात डिस्प्रेक्सिया. त्यामध्ये आपल्या ज्या पेशी ज्या काही असतात शरीरातल्या त्यांच्यामध्ये व्यवस्थित प्रकारे वाढ होत नाही, मग त्यामुळे हा रोग असतो. शरीरवृद्धी दोष म्हणतात त्याला. पुढचं पाहू. अफेजिया. अफेजियालाच भाषाघात असं हिंदीमध्ये म्हटले जाते. म्हणजेच वाचाशक्ती नाहीशी होते. यामध्ये जो विद्यार्थी असतो त्याची वाचाशक्ती नाहीशी होते. म्हणजे त्याला आहे ना भाषा संप्रेषण अक्षमता असे देखील म्हणता येते. मौखिक स्वरूपात शिकण्याची अक्षमता असते ते. म्हणजे ते एकमेकाशी संप्रेषण करण्यात नीट ते संप्रेषण करू शकत नाहीत. पुढचे आहे डिस्थीमिया. आता डिस्थीमियामध्ये
ते डिस्थीमिया या रोग म्हणजे तणावाची स्थिती. म्हणजे जसं परीक्षा आल्यावर आपल्याला जे टेन्शन येत असतं तसं काहींना कंटिन्यू कधी कधी टेन्शन येतं, त्याला म्हणायचं डिस्थीमिया म्हणजे तणावाची स्थिती. आता आपण यावर आधारित काही जे प्रश्न विचारले गेलेले होते CTETच्या परीक्षेमध्ये, काही मराठीमध्ये विचारले गेलेले होते आणि काही याच्यामध्ये हिंदी भाषेमध्ये विचारले गेले होते. महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत वेगवेगळ्या स्वरूपाचे ते सर्व आपण प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न मराठीत विचारला गेलेला होता तो पाहू. वाचन अक्षमता म्हणजे डॅश डॅश. तर त्याचं पहिलं ऑप्शन आहे डिस्लेक्सिया, दुसरं डिस्ग्राफिया, तिसरं डिस्कॅल्कुलिया आणि चौथं डिस्फोरिया. तर आता पहिलं आहे याचं वाचन अक्षमता. मी आधीच तुम्हाला पहिलंच दाखवलेलं आहे डिस्लेक्सिया. तर डिस्लेक्सियामध्ये वाचन अक्षमता आहे म्हणून याचा आन्सर येतो पहिलं डिस्लेक्सिया. पुढचा पाहू प्रश्न. दुसरा प्रश्न आहे शब्द वाचन लेखन दोष डिस्लेक्सिया संबंधित आहे. आत्ताच आपण पाहिलं डिस्लेक्सिया म्हणजे वाचन अक्षमता. म्हणजे पहिलं ऑप्शन मानसिक अक्षमता नाही आहेत, आचरण संबंधी अक्षमता हे देखील नाही आहेत, तिसरं संख्यात्मक अक्षमता नाही आहेत, चौथं वाचन अक्षमता. म्हणजे बरोबर आन्सर आहे 4 हे वाचन अक्षमता. पुढचा प्रश्न पाहू. लेखन अक्षमता म्हणजे काय. आता लेखन म्हणजे काय, ग्राफ म्हणजे लेखनामध्ये कोणतंही एक विशिष्ट प्रकारचा आकार असतो म्हणून ते ग्राफवरून लक्षण ठेवा की लेखन म्हणजे एक ग्राफ असतो, प्रत्येक अक्षराला एक आकार असतो म्हणून डिस्ग्राफिया. हे ग्राफ म्हणजे लगेच लक्षात आलं पाहिजे आपल्या की लेखन अक्षमता म्हणजे डिस्ग्राफिया. म्हणजे दुसरा आन्सर म्हणजे डिस्लेक्सिया नाही आहे, डिस्कॅल्कुलिया नाही आहे, डिस्फोरिया नाही आहे आणि डिस्ग्राफिया. याचं बरोबर आन्सर आहे दुसरं डिस्ग्राफिया. पुढचा प्रश्न पाहू. आता पुढचा जो प्रश्न आहे तो हिंदीमध्ये आहे कारण की जे काही प्रश्न विचारले गेलेले बरेचसे प्रश्न आहे ना CTETमध्ये हिंदीमध्ये विचारले गेलेले होते, नंतर ते मराठीत सुद्धा विचारले जाऊ लागले. तर जे मराठीत विचारले होते 3 ते मी तुम्हाला टाकलेले आहेत आणि पुढचे जे आहेत ते हिंदीमध्ये प्रत्येक बऱ्याच वेळेस एक दोन प्रश्न पूर्ण CTET पेपरमध्ये विचारले जातात. तर आपण हिंदीचे प्रश्न पाहू आता. 8वीं कक्षा में पढ़ने वाली रूबीना लिखने में बेहद कठिनाई का अनुभव करती है. संभव है कि वह डैश डैश से ग्रसित हो. तो 8वीं कक्षा में पढ़ने वाली रूबीना पढ़ने और लिखने में कठिनाई का अनुभव करती है. संभव है कि वह डैश डैश से ग्रसित हो. पहला ऑप्शन भाषाघात, दूसरा डिस्कैल्कुलिया, तीसरा डिस्लेक्सिया और चौथा डिस्ग्राफिया. पढ़ने वाली रूबीना, पढ़ने वाली रूबीना लिखने में बेहद कठिनाई. काय आन्सर क्वेश्चन आहे लिखने में बहुत कठिनाई म्हणजे लिखना म्हणजेच लिहिणं. मग लिहिण्यासाठी कोणतं आहे ग्राफ म्हणून डिस्ग्राफिया. म्हणजे बरोबर आन्सर येतं चौथं डिस्ग्राफिया. पुढचा प्रश्न पाहू. एक विद्यार्थी कक्षा में निम्नलिखित लक्षण प्रदर्शित करता है. पढ़ने के प्रति चिंता, शब्दों या अक्षरों को पढ़ने में कठिनाई, निम्न स्तरीय शब्दावली कौशल, पहले पढ़े हुए पाठ को समझने या याद करने में कठिनाई, ये किसके सूचक है. म्हणजे एक विद्यार्थी दिलेला आहे त्याचे लक्षणं सांगितलेत. पढ़ने के प्रति चिंता, शब्दों या अक्षरों के पढ़ने में कठिनाई, निम्न स्तरीय शब्दावली कौशल है, पहले पढ़े हुए पाठ को समझने याद करने में उसे कठिनाई होती है. ये जो लक्षण है तो वो सब किसके हैं. तो पहला ऑप्शन दिया है मानसिक क्षति वाले विद्यार्थी, दूसरा एक स्वलीन विद्यार्थी, मानसिक क्षति वाला विद्यार्थी, दूसरा स्वलीन, स्वलीनला मराठीत म्हणतात स्वमग्न मुलं, तीसरा आहे एक सृजनात्मक विद्यार्थी के और चौथा अधिगम अशक्तता वाले विद्यार्थी के. म्हणजेच अधिगम अशक्तता, अध्ययन अक्षमता आपण ज्याला मराठीत म्हणतो अध्ययन अक्षमता वाले विद्यार्थी. म्हणजे याचं बरोबर ऑप्शन येतं 4 अधिगम अशक्तता वाले विद्यार्थी के म्हणजेच अधिगम अक्षमता वाले विद्यार्थी. पुढचा प्रश्न पहा. 8वीं कक्षा में मुदित पढ़ते समय परेशानी का अनुभव करता है. संभवतः मुदित डैश डैश से ग्रसित है. तो पहला ऑप्शन है डिस्लेक्सिया, दूसरा डिस्कैल्कुलिया, तीसरा अफेजिया और चौथा डिस्ग्राफिया. तो सही आंसर है पहला डिस्लेक्सिया, पढ़ने में कठिनाई होती है, मतलब पहला डिस्लेक्सिया.
सातवां प्रश्न, पठन वैफल्य बच्चों के प्राथमिक लक्षण क्या है? पहला, एक ही गति विषय कार्यों को बार बार दोहराना। दूसरा, न्यून अवधान विकार। तीसरा, अपसारी चिंतन, पढ़ने में धारा प्रवाहिता। और चौथा, धारा प्रवाह पढ़ने की अक्षमता। तो सही आंसर है चौथा, धारा प्रवाह पढ़ने में अक्षमता होती है ऐसे बच्चों को। आगे का सवाल, लेखन क्षमता के आकलन के लिए पहला ऑप्शन, अर्थपूर्ण वाक्य और संदर्भों को देखना होगा। दूसरा, लिखावट की सफाई और सुंदरता को जांचना होगा। तीसरा, अभिव्यक्त विचारों को जांचना होगा। और चौथा, व्याकरण सम्मत भाषा को देखना होगा। तो सही आंसर है पहला कि लेखन क्षमता के आकलन के लिए अर्थपूर्ण वाक्य और संदर्भों को देखना होगा। आगे का सवाल, डैश डैश वाले बच्चों को मुख्यतः लिखने में कठिनाई का सामना करना पड़ता है। एक, डिस्कैल्कुलिया। दूसरा, अफेजिया। तीसरा, डिस्लेक्सिया। और चौथा, डिस्ग्राफिया। तो सही आंसर है 4, डिस्ग्राफिया। तो लिखने से संबंधित अगर कठिनाई हो रही है तो वो ग्राफिकली आती है, तो इसलिए डिस्ग्राफिया। आगे का सवाल, अलग अलग सोच वाले पैटर्न उन बच्चों की पहचान करते हैं जो एक, डिस्लेक्सिक है। दूसरा, सृजनात्मक है। तीसरा, प्रत्यास्थी है। और चौथा, विकलांग है। तो सही आंसर है दूसरा, सृजनात्मक है। अगला सवाल 10वां, डिस्ग्राफिया से प्रभावित बच्चों को मुख्य रूप से डैश डैश में कठिनाई होती है। एक, बोलने में। दूसरा, लिखने में। तीसरा, पढ़ने में। और चौथा, सुनने में। अतः डिस्ग्राफिया बोला है तो ग्राफ का मतलब हमने पढ़ा है कि जो लिखना, यानी कि आंसर होगा दूसरा, लिखना, लिखने में। सवाल 11वां, एक औसत बुद्धि वाला बच्चा यदि भाषा को पढ़ने एवं समझने में कठिनाई प्रदर्शित करता है तो वह संकेत देता है कि बच्चा डैश डैश का लक्षण प्रदर्शित कर रहा है। एक, गति समन्वय अक्षमता यानी डिस्प्रेक्सिया। दूसरा, पठन अक्षमता, डिस्लेक्सिया। तीसरा, लेखन अक्षमता, डिस्ग्राफिया। और चौथा, गणितीय अक्षमता, डिस्कैल्कुलिया। तो पठन यानी कि पढ़ने में और समझने में कठिनाई हो रही है तो फिर वो डिस्लेक्सिया होगा, यानी पठन अक्षमता होगी। आगे का सवाल 12वां, यदि एक विद्यार्थी को संख्याओं और परिकलन में समस्या हो रही है तो उसमें असमर्थता हो सकती है जिसका नाम है पहला, दृश्य स्थानिक संगठन में असमर्थता। दूसरा, पठन अक्षमता यानी डिस्लेक्सिया। तीसरा, लेखन अक्षमता यानी डिस्ग्राफिया। और चौथा, गणितीय अक्षमता यानी डिस्कैल्कुलिया। अतः संख्याओं और परिकलन यानी कि जमा घटा करना, परिकलन का मतलब होता है। तो इसका संख्याओं और परिकलन में उन्हें समस्या हो रही है तो संख्याओं का जब भी नाम आता है तो उसका क्या होगा, गणितीय क्षमता, मतलब डिस्कैल्कुलिया। मतलब सही आंसर है 4। आगे का सवाल, विकृत लिखावट से संबंधित लिखने की योग्यता में कमी किसका एक लक्षण है? पहला, डिप्रेक्सिया। दूसरा, डिस्कैल्कुलिया। तीसरा, डिस्लेक्सिया। और चौथा, डिस्ग्राफिया। तो सही आंसर है चौथा, डिस्ग्राफिया, लिखावट संबंधित है तो डिस्ग्राफिया। आगे का सवाल, एक बच्चे की कॉपी में लिखने में भी विपरीत छवियां, दर्पण छवि आदि जैसी गलतियां मिलती है। इस प्रकार का बच्चा लक्षण प्रदर्शित कर रहा है। विपरीत छवियां मतलब उनके जो अक्षरों के आकार है वो अलग ही है। दर्पण छवि मतलब उल्टा लिखता है। मतलब जब आईने में हम किसी चीज़ को किताब के अक्षरों को देखेंगे तो उल्टे दिखेंगे ना, उसी तरह वो उल्टा लिखता है। तो इसीलिए दर्पण छवि यह गलतियाँ मिलती है। तो उस बच्चे में कौन से लक्षण है? तो पहला है अधिगम में अशक्तता। दूसरा, अधिगम में कठिनाई। तीसरा, अधिगम में समस्या। और चौथा, अधिगम में असुविधा। तो सही आंसर है पहला, अधिगम में अशक्तता। आगे भाषा अवबोधन से संबंधित विकार है। एक, पठन वैकल्य। दूसरा, वाक संबंधी रोग। तीसरा, भाषाघात। और चौथा, चलाघात। तो भाषा अवबोधन मतलब भाषा उसे समझ नहीं आती है, तो इसमें आंसर है तीसरा। अब
भाषाघात यानी एप्रेसिया यानी कि भाषाघात। अब आपको मित्रांनो तुम्हाला हे आता समजलेच असेल, तर आता मी तुमच्यासाठी एक पुढचा प्रश्न देते, तो तुम्ही स्वतः त्याचा आन्सर द्या आणि नंतर मला कमेंट बॉक्समध्ये ते आन्सर कळवा। तर 16वां नंबरचा प्रश्न आहे, संगीता अक्सर शब्दों को उल्टा लिखती है और लिखते समय कुछ अक्षरों को छोड़ देती है, उसे लिखने में कठिनाई होती है, उसकी समस्या डैश डैश से संबंधित है। एक डिस्कैल्कुलिया, दूसरा दृष्टिबाधिता, तीसरा डिस्लेक्सिया और चौथा डिस्ग्राफिया। अब ह्याचा जे उत्तर आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नंतर कळवा। तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।